माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सन 2024 मध्ये पन्हाळा नगर परिषदेनं 1000 झाडं लावल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष पडताळणीत केवळ 34 झाडं आढळून आली आहेत. वृक्षारोपणाच्या कामासाठी पन्हाळा नगर परिषदेनं तब्बल 25 लाख रुपये खर्च दाखवलाय. त्यातून पन्हाळगडावर मोठा वाद निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सन 2024 मध्ये 1000 झाडं लावल्याचं पन्हाळा नगर परिषदेनं कागदोपत्री दाखवलं होतं. या वृक्षारोपणासाठी सुमारे 25,39,000 रुपयांचं बिलही काढण्यात आलं. पण काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत पन्हाळगडावर नव्यानं लावलेली केवळ 34 झाडं दिसून आली. उर्वरित झाडं नेमकी कुठं लावली आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्यानं संशय अधिक गडद झालाय. 25 लाख रुपये खर्चून नेमकी किती आणि कुठं झाडं लावली हे दाखवा हे विचारल्यावर नगरपरिषद अधिकाऱ्यांची बोबडी वळाली. कारण प्रत्यक्षात दाखवायला झाडच नाहीत. देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या पन्हाळा नगर परिषदेच्या काही अधिकाऱ्यांची खाबुगिरी उघड झाल्यानं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मोजमाप पुस्तिकेत नोंदवलेल्या वृक्षारोपणाच्या ठिकाणांमध्ये आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठी विसंगती आहे. दुसरीकडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित शासकीय कर्मचारी गोंधळून गेल्यानं त्यांना झाडं लावलेली नेमकी ठिकाणं सांगता आली नाहीत. तसंच वरिष्ठांच्या सूचनेनुसारच वृक्षारोपणाचं बिल मंजूर केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अशा परिस्थितीत माझी वसुंधरा अभियानातील वृक्षारोपणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 34 झाडांसाठी 25 लाख रुपये खर्च करणाऱ्या पन्हाळा नगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरतीये. बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील.